मंडळी नमस्कार, मी प्रफुल्ल कापसे, राहणार हिवरा दरणे, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ. आणि मी आहे आज माझ्या शेतामध्ये तुरीच्या. मंडळी हे जे शेत आहे तुरीचं, इथे हे 2 तास सावी 111 म्हणून व्हेरायटी होती, जे आपण बऱ्याच लोकांनी यूट्यूबवर पाहिली. जवळजवळ 1,500-2 हजार शेतकऱ्यांनी स्वतः येऊन ही जात बघितली. जवळपास पाहतो म्हटलं तर मराठवाडा घ्या, विदर्भ आणि काही प्रमाणात खानदेश, बऱ्याच ठिकाणच्या शेतकऱ्यांनी ह्या सावी तुरीच्या प्लॉटची पाहणी केली आणि त्यावेळेस खूप समाधान व्यक्त केलं होतं. आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे मला मग फोन येत होते की साहेब उत्पन्न किती झालं. परंतु विषय असा झाला मंडळी की ज्यावेळेस तूर काढली तर टेम्परेचर वगैरे जास्त झाल्यामुळं मी जवळजवळ 7-8 दिवसपर्यंत घरीच होतो आणि अजूनही आवाज थोडा झाला नाही. तर उत्पादन किती झालं हे लोकांचे जे फोन येत होते, तर त्याच्यासाठीच मी हा इथून आता व्हिडिओ काढत आहे. मंडळी हे जे सावी 111 या ठिकाणी व्हेरायटी लावलेली होती, जे अतिशय सुंदर अशी दिसत होती आणि चांगलं शेंगा भरपूर होत्या, त्याला लाग भरपूर होता. इतर जातीच्या तुलनेमध्ये जर पाहतो म्हटलं तर भरपूर लाग आणि धुयारीचा मार जास्त त्या जातीला बसलेला नव्हता, जे आपण बघितलंच आहे आतापर्यंत यूट्यूबवर. तर मंडळी ह्या जातीचं हे जे एका तासाला जर पाहतो म्हटलं तर एका तासाला 50 किलो या तुरीच्या जातीला इथे उत्पादन आलं सावी 111ला. म्हणजे हे जे 2 तास इथं होते, त्या दोन्ही तासा मिळून 100 किलो आपल्याला उत्पादन झालं. त्याच्यानंतर जर पाहतो म्हटलं मंडळी तर हे जे इकडे 2 तास आहे दुसरे, आता जे आता इकडे पाहत आहे हे दुसऱ्या जातीचे इकडे होते, तर ह्या एका तासाला 29 किलो, म्हणजे 2 तासा मिळून 58 किलो आपल्याला उत्पादन इथे झालं. म्हणजे जवळपास एका तासाचं जर पाहतो म्हटलं तर असं समजून चला की इथे 50 किलो आणि तिथं 29 किलो, म्हणजे 21 किलो उत्पादन ह्या सावी 111 ह्या तुरीच्या तासाला एका तासाला आपल्याला जास्त मिळालेलं आहे. आता जर ह्या शेताचं एकंदरीत पाहतो म्हटलं आपण क्षेत्र, तर जवळपास स्प्रिंकलरचे 12 पाईप, म्हणजे 12×2 24, 240 फूट अंतराची ही जागा आहे. आणि 240 फूट अंतरामध्ये आपल्याला एका तासाला 50 किलो तूर झालेली आहे. त्याच्यानंतर इथे जर हे टोटल तास मोजतो म्हटलं हे पूर्ण, तर हे तास आहे 22 आणि 22 तास गुणीला 50 किलो. जर इथं पूर्ण सावी आपण लावली असती तर 50 किलो गुणीला 22 तास म्हणजे 11 क्विंटल आपल्याला ह्या जागेत उत्पादन आलं असतं. परंतु म्हणजे हे क्षेत्र आहे 1.25 एकर, म्हणजे 30 गुंठ्याचं. तर 30 गुंठ्यामध्ये जर समजा 11 क्विंटल, तर एका एकरमध्ये 14.5 क्विंटलचा उतार आपल्याला या ठिकाणी आलेला आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी हे वाण बघितलेलं आहे त्या सर्व शेतकऱ्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो, हे वाण माझ्यासाठी पहिलं वर्ष होतं, त्याचा मी संपूर्ण अभ्यास केला. बरेच शेतकरी म्हणायचे की बा हे आम्हाला लावायचं. मी त्यांना सांगायचो की तुम्ही थांबा, मला याचा शेवटपर्यंत त्याचा जर रिझल्ट बघू द्याला, उत्पादन किती येते, याला बाजारभाव काय मिळते, आणि त्याच्यानंतरच आपण ठरवू. कारण नवीन वाण असल्यामुळं त्याचं संपूर्ण अभ्यास करणं ही माझी एक जबाबदारी होती. आणि शेतकरी या नात्यानं कसं राहते मंडळी, जर एखादी गोष्ट चुकली तर ते चुकत जाते. म्हणून मला या ठिकाणी सांगायचं वाटते की नुकसान आपल्या शेतकरी बांधवात झालेलं नाही पाहिजे. मी सुद्धा एक शेतकरी आहे आणि ह्या सावी 111चं उत्पादन निघाल्यानंतर ते मी मार्केटला काल आमचे कळंबला मुन्नाभाऊ कोठारी म्हणून व्यापारी आहे, त्यांना दाखविलं. तर त्यांनी सांगितलं की साहेब ठस तूर आहे, लाल तूर आहे, हिला आजचा जो हायेस्ट भाव आहे 7400 रुपयाचा हा हिला मिळू शकते. आणि त्याच्यानंतर मला कन्फर्म झालं की ह्या जातीला बाजारभावाचा सुद्धा प्रॉब्लेम नाही, लाल तूर आहे. सावी 111 या वाणाबद्दल सविस्तर बोलायचं झाल्यास, ह्या जातीचा जो कालावधी आहे, जी आपल्या भागामध्ये आपण पहिले आशा व्हेरायटी लावायचो, त्या आशा व्हेरायटीचा सेम कालावधी या जातीचा आहे. म्हणजे जे काही आपण आपल्या भागात रेग्युलर तुरी आता लावत आहे त्याच्यापेक्षा जवळपास 10 ते 12 दिवस उशिरा ही तूर कापायला येते. त्याच्यासाठी मला असं वाटते की ह्या जातीची लागवड करताना आपल्याकडे जर पाण्याची व्यवस्था असेल तरच आपण या जातीची लागवड करायला पाहिजे. या जातीचं वैशिष्ट्य की यावर्षी जे मी बघितलं की जवळपास माझी 6 एकर तूर होती, तर ह्या 6 एकर तुरीमध्ये ह्या जातीला सर्वात कमी धुयारीचा मार बसला. म्हणजे शक्यतोवर जर पाहतो म्हटलं तर धुयारीचा हिला मार कमी बसला, त्याच्यामुळे नुकसान झालं नाही. त्याच्यानंतर हे जे बदलतं ढगाळ वातावरण त्या पिरियडला होतं त्याच्यामुळे जे फुलगळ वगैरे आहे हे तेवढी झाली नाही.
आणि त्याच्याचमुळं इतर जातीच्या तुलनेत या जातीला आपल्याला शेंगा जास्त लागल्या आणि उत्पादनसुद्धा जास्त निघालं. त्याच्यानंतर जर पाहतो म्हटलं दाण्याचा कलर हा लाल आहे आणि थोडी लेट असल्यामुळं उत्पादन क्षमता ह्या जातीची खूप आहे. जसं ह्या जातीला मला 14.5 क्विंटलचा उतारा लागला. दुसरी एक 3 एकरमध्ये दुसरी जात होती रेग्युलर चांगली चालणारी, तर त्याचा मला 11.5चा उतारा लागला. जिथे इफ्को कंपनीचा कार्यक्रम झालेला होता, बऱ्याच शेतकऱ्यांनी ते सुद्धा पीक पाहिलं. आणि त्याच्यानंतर एक जे अर्ली व्हेरायटी मी लावलेली होती त्या भागामध्ये 1 एकरमध्ये तिचा मला 9 क्विंटल ॲव्हरेज एकरी आला. आणि 1 महिना अगोदर मंडळी ती तूर आल्यामुळं काय झालं की जवळपास शेंगा लागल्या होत्या अगोदरच, तर त्याच्यामुळं मित्रमंडळी इकडं तिकडं 1-1.5 क्विंटल तूर ते अशीही गेली असेल. म्हणजे जवळजवळ 10-10.5 क्विंटलचा त्या लवकर येणाऱ्या अर्ली व्हेरायटी जी होती तिचा मला लागला. त्याच्यानंतर जर पाहतो म्हटलं तर ह्या सगळ्या व्हेरायटीमध्ये ही जात उत्पादनाला सरस राहिली, रोगराईला सुद्धा कमी बळी पडली. फक्त थोडा कालावधी 10-15 दिवस जास्त असल्यामुळं हिचं उत्पादनही जास्त आहे, तसं हिचं मेंटेनन्ससुद्धा आपल्याला करावं लागेल. कारण जास्त प्रमाणामध्ये उत्पादन असल्यामुळं हिला खताचे डोस आहे, फवारणी आहे, ड्रिंचिंग आहे. जसं बाकी जातीला आपण करतो तसंच हिला पण करावं लागणार आहे. फक्त बाकी जातीपेक्षा एक फवारा हिला जास्त लागेल कारण हिचा कालावधी थोडा जास्त असल्यामुळे. म्हणजे आता यानंतर या जातीची तुरीची क्वालिटी कशी आहे याच्यासाठी आपण आता घरी जाऊ आणि घरी तुम्हाला मी दाखवतो कशी क्वालिटी आहे ते आपण आता घरी गेल्यावर बघू. म्हणजे आपण आता घरी आलेलो आहोत आणि तुम्हाला मी आता दाखवणार आहे की जे 611 होती तर या जातीच्या तुरीची क्वालिटी. तर मंडळी ही आहे तुरीची क्वालिटी. जसं आपण आता इथे बघू शकतो लाल दाणा आहे, ठस दाणा आहे, अर्थात हे आता निवडलेली आहे. परंतु जशी आपली रेग्युलर तूर असते अशासारखी ही जात आहे. थोडं याबद्दल बाबाजी सोबत चर्चा करू. बाबाजी काय वाटते तुम्हाला सावी तुरीबद्दल? नाही, बाकीच्या व्हेरायटीपेक्षा हे सावी तूर चांगली आहे. बाजारभाव वगैरे कसा राहायला पाहिजे? नाही, बाजारभाव चांगले भेटत नाही. अच्छा, कारण का ठोस असल्या कारणानं हो याचे बाजारभाव चांगले भेटणार आहे. अच्छा, अतुल दादा काय वाटते हे जे नवीन जात आहे आता समजा हे सावी, तर ह्या तुरीबद्दल काय वाटते तुला? तूर खूप चांगली आहे, दाण्याची भरण वगैरे खूप चांगली झाली आहे. हो, आणि मार्केट भाव पण ह्याला चांगला भेटतील, चांगला भेटेल. तर मंडळी अशी हे तुरीची क्वालिटी आहे, आपण बघू शकता. आणि हे दाखवण्यासाठीच मी हा व्हिडिओ इथे काढलेला आहे. मंडळी या तुरीचा जर आकार पाहतो म्हटलं तर असा गोलाकार आकार आहे. तर मंडळी आपण जे माझे यूट्यूबवरून व्हिडिओ पाहता, फेसबुकवरून व्हिडिओ पाहता आणि ते तुम्हाला इतके आवडलेले आहेत की एका एका व्हिडिओला 1-1 लाख पर्यंत व्ह्यूज आहे, 50-60 हजार व्ह्यूज आहे एका व्हिडिओला. तर आणि फार चांगल्या तुमच्या कॉमेंट असतात. बरेच शेतकरी मला फोन करतात रोज. जर नाही म्हणतो म्हटलं तरी जवळपास 200-300 फोन शेतकऱ्यांचे येत राहतात. मध्यंतरी थोडा आजारी असल्यामुळे मी फोन उचलू शकलो नाही, त्याबद्दल थोडी क्षमा मागतो. परंतु जेवढं माझे चॅनल शेतकरी बांधवांसाठी माहिती सांगण्याचा प्रयत्न होतील तेवढा मी करत राहतो. शेतकरी बांधवांच्या जास्तीत जास्त उत्पादनासाठी माझ्या अनुभवाचा फायदा कसा होतील, जे की ॲग्रिकल्चर केल्यानंतर 20 वर्ष कंपनीमध्ये मी काम केलं आणि तेही अंकुर सारख्या कंपनीमध्ये 10 वर्ष, तुलसी सीड सारख्या कंपनीमध्ये 6 वर्ष आणि त्याच्यानंतर नाथ आणि अमरेश्वरामध्ये 4 वर्ष. हा जो 20 वर्षाचा माझा कार्यकाळ आहे आणि लहानपणापासून शेतीमध्ये असलेली आवड, प्रत्येक पिकाचं उत्पादन कसं जास्त घेतलं जातील हा माझा नेहमीच कल असतो. आणि माझ्या शेतीसोबतच माझ्या गावातल्या शेतकऱ्यांची शेती कशी सुधारेल हा माझा नेहमी प्रयत्न असतो. आणि त्याच दृष्टिकोनातून आज जर आमच्या हिवरादरणे भागात पाहतो म्हटलं तर कापूस असो, तूर असो, सोयाबीन असो, हे पिकं शेतकरी फार चांगले घेतात. आणि यूट्यूबच्या माध्यमातून जे आपण माझे व्हिडिओ बघतात आणि त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतात. आणि तुम्हाला सुद्धा जेव्हा उत्पादन चांगले आहे, जेव्हा तुमचे मला फोन येते की साहेब तुमच्या मनानं आम्ही केलं आणि आम्हाला खूप चांगलं उत्पादन झालं, तेव्हा खूप आनंद वाटतो. आणि मला असं वाटतं की तीच खरी आपली आयुष्यातली खरी कमाई आहे. तर मंडळी असंच प्रेम राहू द्या. यूट्यूब बघणाऱ्या माझ्या शेतकऱ्यांचे, तसेच फेसबुक बघणाऱ्या माझ्या सर्व शेतकरी बांधवांचे, मित्रमंडळींचे मी या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो अंतर्मनातून की तुम्हा लोकांपासून जे मला प्रेरणा मिळाली, माझ्या व्हिडिओला जे तुम्ही कॉमेंट करत गेले आणि त्याच्याचमुळं मी व्हिडिओ काढत आज इथपर्यंत आलेलो आहो. हा एवढा मोठा प्रवास झालेला आहे, तर मला खरोखर खूप मनोमन आनंद होतो. असंच प्रेम राहू द्या. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.